कधी नाही तो दिवस चांगला उजाडला. 4 वर्षामध्ये ना कधीच दीपक माझ्या व्हिडिओमध्ये समोरून आला नव्हता आणि मी कधी कोणाला फोर्स देखील करत नाही. माझं चॅनल आहे, मी त्यावरती काम करत बसणार. कोणी माझ्या चॅनलवरती यावं, व्हिडिओमध्ये हाय हॅलो करावं किंवा दिवसावं असं मी कधीच कोणाला फोर्स केला नाही. कारण माझे व्हिडिओ खूप लोक बघतात, माझी फॅमिलीसुद्धा बघते. कोणाला ऑड वाटेल कोणाला नाही, पण मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून मी कधीच थांबवल्या नाही. गेली 4 वर्ष मी सतत मेहनत करते आणि ते सतत मेहनत तो बघून मला म्हणतो, रेश्मा मी माझ्यासारखं ना कधीच डिमोटिवेट जाऊन निघून गेला असतो. तू एवढी 4 वर्ष करते आहेस आणि आता सगळ्या गोष्टी बोलतात ना तोंडाशी आलेला घास आहे, आपल्याला थोडी मेहनत करायची. सगळीजण तुला किती छान सपोर्ट करताय, तुझं पेमेंट झालं, मॉनिटायझेशन झालं, इथपर्यंत येण्यासाठी ना लोकांना खूप खूप मेहनत घ्यावी लागते आणि तू सगळ्या 4 वर्षामध्ये केलेलं आहेस. थोडं अजून सक्सेस मिळण्यासाठी ना तुला सतत मेहनत करावी लागेल. म्हणून आपण दोघांनी मस्त जिद्दीने या सगळ्या गोष्टी करूया. सो तेव्हा मला खूप भारी वाटलं की चला तो समोरून आलेल्या सगळ्या गोष्टी मला छान सपोर्ट मिळते. नुसतं तोंडाने बोलून चालत नाही, जेव्हा प्रत्यक्षात एखादी गोष्ट घडते ना तेव्हा खरंच खूप भारी वाटतं. आणि रविवार होता, मस्तपैकी छान इडलीचा बेत केला होता, कारण मागच्या रविवारी माझा इडलीचा बेत फसला होता. दीपकने मला छान गिफ्ट दिलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, नक्की चेकआउट करा. बाय.